नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्तर क्रमांक 4 म्हणजे 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक वस्तू काढून दाखवितो ही अध्ययन निष्पत्ती आपण विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणते अध्ययन अनुभव आपल्याला करून घेता येतील हे पाहणार आहोत. तर यासाठी मी नाट्यीकरण ही पद्धती घेतलेली आहे. तर यामध्ये एक प्रधानजी, एक राजा, विद्यार्थी आणि शिक्षक एवढे पात्र आहेत. राजा जो आहे तो खुर्चीवर बसलेला असतो आणि वर्तमानपत्र वाचतो आणि म्हणतो, बापरे प्रधानजी, तुम्ही आजचे वर्तमानपत्र वाचले का? प्रधानजी म्हणतात, महाराज काय झालं? अरे, वर्तमानपत्रामध्ये खूप छान बातमी आलेली आहे की विद्यार्थ्यांना लागली गणिताची गोडी. मला तर आश्चर्य वाटत आहे की गणिताची गोडी विद्यार्थ्यांना कशी लागली. मला त्या विद्यार्थ्यांना भेटायची फार इच्छा आहे. प्रधानजी म्हणाले, ठीक आहे महाराज. प्रधानजी विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्हाला आम्ही एक अंक दाखवणार आहे आणि आमच्याजवळ जो जादुई पिटारा आहे त्या जादुई पिटाऱ्यामध्ये काही तुमच्या आवडीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तुम्हाला ज्या वस्तू आवडतील त्या वस्तू तुम्ही दाखवलेल्या अंका एवढ्या महाराजांना मोजून दाखवायच्या आहेत. सर्वप्रथम विद्यार्थ्याला हा अंक दिला जातो. आता हा आहे 0. विद्यार्थी पिटाऱ्याजवळ जातो परंतु एकही वस्तू तो घेत नाही आणि राजाजवळ येतो. राजाजी म्हणतात की अरे, तू एकही वस्तू का आणली नाही? तर तो म्हणतो, राजाजी 0 आहे, 0 म्हणजे काहीच नाही, त्यामुळे तो एकही वस्तू मोजून आणत नाही. राजाजी त्यांना शाबासकी देतात. यानंतर दुसरा विद्यार्थी येतो आणि त्याला सुद्धा प्रधानजी एक अंक दाखवतात. त्या अंका एवढ्या वस्तू त्याला मोजून आणायला सांगतात. दुसरा विद्यार्थी पिटाऱ्याजवळ जातो आणि आनंदाने पिटारा उघडतो आणि जो अंक दाखवला त्या अंका एवढ्या तो वस्तू मोजतो. 1 2 3 4 5 आणि ह्या 5 वस्तू घेऊन तो राजाजींजवळ जातो. राजाजी त्याला सुद्धा शाबासकी देतात. वा वा वा, फारच छान, खूपच छान शिकता गड्यांनो तुम्ही, मला सुद्धा तुमचा हेवा वाटत आहे. यानंतर तिसरा विद्यार्थी येतो. प्रधानजी त्याला सुद्धा एक अंक दाखवतात. तो अंक पाहून तो त्या पिटाऱ्याजवळ जातो आणि त्याच्या आवडीच्या वस्तू तो मोजतो. 1 2 3 4 5 6 या 6 वस्तूंचा समूह घेऊन तो राजाजींजवळ जातो. राजाजी त्याला सुद्धा शाबासकी देतात. वा 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 वा, फारच छान. राजाजी त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. चौथ्या विद्यार्थ्याला प्रधानजी बोलवतात. त्याला सुद्धा एक अंक दाखवतात आणि तो विद्यार्थी तो अंक पाहून त्या पिटाऱ्याजवळ जातो आणि त्याच्या आवडीच्या वस्तू तो घेतो. 1 2 3 4 आणि या 4 वस्तूंचा समूह घेऊन तो विद्यार्थी राजाजींसमोर जातो. राजाजी त्याला सुद्धा शाबासकी देतात आणि त्याला जाग्यावर बसायला लावतात. अशा पद्धतीने आपण हा खेळ सुरूच ठेवणार आहोत असे राजाजी सांगतात आणि त्या 4 विद्यार्थ्यांना ते त्यांच्या आवडीचं बक्षीस त्यांना देतात आणि शिक्षकांचा सुद्धा सन्मान करतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी खूप आनंदाने ही नाट्यीकरणाची कृती करू शकतात. तर अशा पद्धतीने हा अध्ययन अनुभव देऊन ही अध्ययन निष्पत्ती म्हणजे 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून विद्यार्थी ठराविक वस्तू काढून दाखवितो ही कृती वारंवार घेतल्याने विद्यार्थ्यांची ही कृती दृढ होऊ शकते आणि हा अध्ययन अनुभव जो आपण इथे दिलेला आहे हा नक्कीच तुम्हाला आवडला असेल.